चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी प्रॅक्टिस सेट 5.4 मधील थर्ड एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. If two dice are rolled simultaneously किंवा if two dice are thrown simultaneously दोन्ही एक्सपेरिमेंट एकच. Find probability of the following event. तर आपल्याला या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपल्याला शोधायची. ठीक आहे, तर या आधी आपण जो रँडम एक्सपेरिमेंट आपल्याला दिलेला आहे त्याचा सॅम्पल स्पेस लिहू. मग रँडम एक्सपेरिमेंट काय आहे? If two dice are rolled simultaneously, then sample space is S is equal to in curly bracket two dice are thrown. म्हणजे इथे आपल्याला आउटकम्स किंवा या हा सॅम्पल पॉइंट लिहिताना त्यामध्ये दोन्ही डायसवर काय रिझल्ट आले, काय मिळाले हे आपल्याला लिहावं लागेल. आपण असा रँडम एक्सपेरिमेंट या आधी ऑलरेडी बघितलेला आहे. मग त्याप्रमाणे क्रमाने आपण काय करू, ते जे पॉसिबल आउटकम्स आहेत ते लिहू. समजा पहिले आपण लिहिली 1 1 म्हणजे पहिल्या डायसवर आणि दुसऱ्या डायसवर दोन्हीच्या अप्पर सरफेसवर आपल्याला 1 मिळाले, किंवा 2 2 2 1 2 1 3 1 4 1 5 आणि 1 6. यानंतर 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 आणि 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 आणि 5 6. ठीक आहे. 7 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 7 6 6. अशा प्रकारे आपल्याला एकूण किती 36 पॉसिबल आउटकम्स किंवा या सॅम्पल स्पेसचे सॅम्पल पॉइंट आपल्याला मिळतील. म्हणून आपण लिहू therefore ns is equal to 36. number of sample point in sample space is 36. आता आपण एक एक इव्हेंट जे आहे त्याचा विचार करू. पहिली जी इव्हेंट आहे तर आपण a लावतो. let event a काय इव्हेंट a sum of the digit on the upper face is at least 10. Sum of digits on upper face is at least 10. at least 10 म्हणजे कमीत कमी 10 बेरीज पाहिजे. ठीक आहे. जी काय ऍडिशन आहे दोन डायसवर मिळालेल्या नंबरची ती at least 10 म्हणजे कमीत कमी 10 पाहिजे. कमीत कमी 10 म्हणजे 10 पेक्षा कमी चालणार नाही. डायसवरची जी ऍडिशन आहे ती 10 पेक्षा लेस चालणार नाही, त्यापेक्षा मोठी असली तर चालेल. म्हणजे at least 10 कमीत कमी 10 ऍडिशन पाहिजे. 1 + 1 2 ऍडिशन होते. 10 पेक्षा कमी असलेली ऍडिशन आपल्याला चालणार नाही. 1 2 नाही चालणार. 1 3 4 होतात. 1 4 5 होतील. 1 6 7 होतील. म्हणजे पहिल्या रो मधील जे काही डिजिट प्रत्येक दोन आहे त्यांची ऍडिशन
कमीत कमी म्हणजे 10 पेक्षा कमीच आहे तिचा अमाउंट आहे मग 10 किंवा 10 पेक्षा जास्त पाहिजे. मग अशी ऍडिशन कोणत्या डिजिटची येईल? 2 6 पण नाही, 3 2 3 3 नाही, 3 6 9 होतात नाही जमणार, 4 1 नाही, 4 2 4 3 4 4 8 होतात, 4 5 9 होतील, 4 6 10. म्हणजे पहिली जी काही पॉसिबल आउटपुट यामध्ये चालणार आहे ती कोणती आहे? 4 6. इव्हेंट ए मध्ये 4 6. यानंतर 5 1 5 2 5 3 8 होतात, 5 4 9 होतात, 5 5 10 चालेल 5 5. त्यानंतर 5 6 11 होतात, ही पण चालेल कारण का ऍटलीस्ट 10 म्हणजे कमीत कमी 10 ऍडिशन पाहिजे. याचा अर्थ 10 पेक्षा कमी नकोय, जास्त असेल तरी चालेल. मग 10 पेक्षा जास्त म्हणजे 11 येते ऍडिशन, 11 10 11 12 असे ऍडिशन आपल्याला चालणार आहे. पुढे 6 4 10 होतील, 6 4 10, 6 5 11 होतात, 6 5 आणि 6 6 पण जाईल, त्याचे ऍडिशन 12 होते. म्हणजे असे किती आउटपुट आहे? 1 2 3 4 5 6. Number of outcomes in A is 6. Therefore, probability of event A is equal to probability of event A is equal to probability of event A is equal to number of sample point in A upon number of sample point in S. Means number of sample point in A is 6 upon number of sample point in sample space is 36. आता इथे 6 ने 36 ला किंवा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला आपल्याला 6 ने डिवाइड करता येईल. मग 6 ने डिवाइड करू, 6 1 6 6 6 जा 36 1/6 अशी प्रोबॅबिलिटी आहे. आता इव्हेंट बी बघू. इव्हेंट बी काय? सम ऑफ डिजिट ऑन अपर बेस इज ॲट मोस्ट 5. या इव्हेंटला आपण बी असं नाव देऊ. लेट इव्हेंट ए sum of digits on upper face is at least नहीं काय at most 5. at most 5 जास्तीत जास्त हे जे दोन डिजिट प्रत्येक ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलेले म्हणजे दोन डायव्हर मिळालेले त्यांचे ऍडिशन ऍट मोस्ट 5 जास्तीत जास्त 5 पाहिजे. म्हणजे 5 पेक्षा जास्त ऍडिशन येणाऱ्या आउटपुट आपल्याला त्यामध्ये चालणार नाही इव्हेंट बी मध्ये. सॉरी इथं आपण इव्हेंट ए लिहिलं काय पाहिजे? इव्हेंट बी. मग बी मध्ये ऍट मोस्ट 5 ऍडिशन किती पाहिजे? ऍट मोस्ट 5. ऍट मोस्ट 5 म्हणजे जास्तीत जास्त 5 म्हणजे 5 पेक्षा जास्त ऍडिशन किंवा सम चालणार नाही. मग 5 पेक्षा कमी चालेल पण जास्त चालणार नाही. 5 किंवा 5 पेक्षा कमी असे ऍडिशन चालतील. मग 1 1 चालेल, 1 1 कारण ते ऍडिशन 2 होते, 1 2 1 3 1 4 1 5 चालेल का? नाही, ते ऍडिशन 6 होते. ग्रेटर दॅन 5 चालणार म्हणजे ऍट मोस्ट 5 म्हणजे काय? जास्तीत जास्त 5 पेक्षा जास्त ऍडिशन चालणार नाही. मग पुढचे 2 1 2 2 2 3 2 3 म्हणजे 5 होतात. 2 4 चालणार नाही आणि 6 ऍडिशन येतील. त्याचप्रमाणे 2 5 चालणार, 2 6 नाही चालणार कारण ऍडिशन इथे 7 इथे 8 ऍडिशन होते. मग पुढचे बघा 3 1 चालेल कारण 4 ऍडिशन येते. 3 2 ही पण चालेल, 5 ऍडिशन येते. ठीक, पुढचे चालणार नाही. 3 3 6 होतात, 3 4 7 होतात. मग आता 4 1 2 4 1 5 ऍडिशन होते, 4 2 6 होतात नाही चालणार. पुढे 5 1 6 होतात, 6 1 7 होतात म्हणजे पुढचे तर चालणारच नाही. मग एकूण किती सॅम्पल पॉइंट आले? 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Therefore, number of outcomes or number of sample point in B is 10. Therefore, probability of event B is equal to number of outcomes in B upon sample point in B upon number of sample point in S. ठीक आहे. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन बी मध्ये किती आहे? तर 10 आणि अपॉन 36. 10 ने
आणि 36 ला डिवाइड करता येणार नाही, पण 10 आणि 36 दोघांनाही कोणत्या तरी एका नंबरने आपल्याला डिवाइड करता येईल. तो नंबर म्हणजे 2. 2 5 चा 10 आणि 2 1 चा 2, 2 8 चा 16 म्हणजे 5/18 अशी प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे. आता यापुढे इव्हेंट सी काय आहे? इव्हेंट सी the digit on the first die is greater than the second die. The digit here we open let event C, the digit on upper face of first die is greater than second. म्हणजे फर्स्ट डायवर मिळणारा जो डिजिट आहे तो सेकंड डायवर मिळणाऱ्या डिजिट पेक्षा ग्रेटर असेल अशा आपल्याला सॅम्पल पॉइंट इव्हेंट सी मध्ये लिहायचे आहे. मग सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट काय पाहिजे? फर्स्ट डायवर मिळणार. आता आपण या ब्रॅकेट मध्ये म्हणजे ही जी आउटपुट आहे त्याचा अर्थ काय आहे की पहिला डायवर मिळणार नंबर पहिला नंबर आणि दुसरा नंबर दुसरा डायवर नंबर. मग आपल्याला पहिला डायव्हरला नंबर मोठा पाहिजे दुसरा डायव्हरला नंबर पेक्षा. मग असं वन झाले नाही, 1 2 पहिला डायव्हरचा नंबर कमी आहे, लेस दॅन आहे सेकंड डायव्हरपेक्षा. इथे पण तसंच आहे, इथे सर्व तसंच आहे. 2 1 हे बघा फर्स्ट डायव्हरचा नंबर 2 आहे, सेकंड डायव्हरचा नंबर 1 means first number is greater than second. Therefore this sample point is in event C. काय आहे तर 2 1 2 1 2 2 झाले ना नाही झाला इक्वल आहे ते 2 3. आता इथून पुढचे पहिले नंबर फर्स्ट नंबर लेस दॅन द सेकंड आहे. आपल्याला कसं पाहिजे? फर्स्ट नंबर इज ग्रेटर दॅन सेकंड. मग 3 1 झाले, 3 2 झाले, 3 1 3 2. ठीक आहे. यानंतर पुढचे काय चालणार? 4 1 4 2 4 3 4 1 4 2 4 3. ठीक. पुढे 4 4 4 5 आणि 4 6 नाही चालणार. पुढे 5 1 5 2 5 3 5 4 5 1 5 2 5 3 5 4. ठीक आहे. 5 4 5 5 नाही चालणार. आता 6 आहे. 6 1 6 1 6 2 6 3. ठीक आहे. 6 4 आणि 6 5. ठीक आहे. किती आउटपुट झाले? 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. Therefore number of sample point in C is 15. Therefore probability of event C is equal to number of outcomes in C upon number of outcomes in S is equal to MC किती आहे तर 15/36. 15/36 कशाने डिवाइड करतात आपण इथे 15/36 ला तर 3 ने डिवाइड करते. ठीक आहे. 3 5 चा 15 आणि 3 1 चा 3 3 2 चा 6 means 5/12. 5/12 अशी याची इव्हेंट सी ची प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे.